तुमचे हक्काचे व्यासपीठ, तुमचे म्हणणे मांडणारे हेमंत वाणी। करमाळ शहरात आज एक सुंदर आणि मनाला आनंद देणारा प्रसंग पाहायला मिळाला। इंदोर येथून आलेल्या मातोश्री देवी अहिल्याबाई होळकर पालखी सोहळ्याचे करमाळ्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे या पालखीचे स्वागत मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले। यामुळे पुन्हा एकदा करमाळ्यातील एकोपा आणि बंधुभाव या बाण्याने दिसून आला। चौंडी येथून पुढे आलेली ही पालखी करमाळ्यातील औद्योगिक वसाहतीत पोहोचली। त्यावेळी हाजी उस्मान शेख तांबोळी यांच्या जागेवर पालखीचे स्वागत झाले। यावेळी हाजी उस्मान शेख तांबोळी, माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेख तांबोळी आणि युवा नेते अमीर शेख तांबोळी यांनी वारकरी आणि भाविकांचे प्रेमाने स्वागत केले। पालखी आल्यावर संपूर्ण परिसर आनंदाने भरून गेला। टाळ आणि मृदुंगाचा आवाज, विठ्ठल नामाचा गजर आणि वारकऱ्यांचा उत्साह पाहून प्रत्येक जण भारावून गेला होता। दोन्ही समाजातील लोक एकत्र आले याचा आनंद सगळ्यांना झाला होता। एकमेकांचा सन्मान करत त्यांनी प्रेम आणि एकोप्याचा संदेश दिला। या कार्यक्रमाला माजी आमदार जयवंतराव जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रवीण कटारिया, आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन संतोष जाधव पाटील, उद्योजक नितीन घोलप, माजी नगरसेवक कमलाकर घोलप, नगरसेवक प्रशांत डहाले, नगरसेवक सचिन अब्दुल्ले, फारुख जमादार आणि रामचंद्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयवंत दळवी, नासिर कबीर, अशफाक सय्यद, वाजिद शेख, राजू नालबंद तसेच जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपले विचार मांडले। त्यांनी सांगितले की करमाळ शहरात अनेक वर्षापासून प्रेम, विश्वास आणि एकोपा जपला जात आहे। अशा कार्यक्रमांमुळे समाज आणखीन जवळ येतो। एकमेकांच्या सणाचा आणि परंपरेचा आदर करणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे, असे त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले। आजच्या या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा दाखवून दिले की धर्म वेगळे असले तरी माणुसकी सर्वात मोठी असते। प्रेम, आदर आणि एकत्र राहण्याची भावना समाजाला मजबूत बनवते। करमाळ येथील हा प्रसंग अनेकांसाठी प्रेरणा देणारा ठरला। आता माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नेमकं काय सांगितलं ते आपण त्यांच्या भाषणातनं ऐकूया। पण त्या अगोदर सर्व दर्शकांना माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबायला विसरू नका। तुर्तास एवढेच। मी हेमंत केळकर, अविनाश जोशी सह करमाळा। माता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ आपण इंदोरहून पंढरपूरकडे निघाले आहात। विश्वाचा राजा, विश्वाचा बाप पंढरीनाथ याच्या दर्शनासाठी आपण निघाले आहात। दरवर्षीप्रमाणे ह्याही ठिकाणी आज तुमचं स्वागत, तुम्हाला निवारा, तुम्हाला प्रसाद, भोजन याची सगळी व्यवस्था आमचे अल्ताफ शेख तांबोळी करतात। अल्ताफ शेख म्हणजे राम रहीमचं प्रतीक आहे। मुस्लिम आहे, हिंदू आम्ही सगळे एक आहोत त्याचं प्रतीक सुद्धा आजच्या ह्या अतिशय तणातणीच्या आणि जातीभेदीचा मतभेद वाढत असताना सुद्धा अल्ताफबाईचा संदेश हा मला वाटतं सगळ्याला बोध देणारा आहे। तुम्ही सगळे वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद नसतो, जातीभेद अमंगळ असं तुम्ही म्हणता। पांडुरंगापाशी सगळ्याच जातीची संत होऊन गेले। तुकोबा मराठ्याचे होते, ज्ञानदेव ब्राह्मणाचे होते, गोरोबा मला वाटतं कुंभार होते, चोकोबा दलित होते, महार होते। तुम्हाला सांगतो असे रोहिदास चांभार समाजाचे अनेक समाजाचे संत पांडुरंगाला
आणि त्या समाजाची लोक अभिमानाने त्यांचं नाव घेतात, त्यांचा उत्सव साजरा करतात. पण मला एक कळत नाही की सगळ्या जातीचे संत असताना पांडुरंगाची जात कोणती, त्याचा खुलासा मला लागणार, शासनाच्या दप्तरात सुद्धा सापडणार. याला चारी वेद सुद्धा ओळखू शकले नाही. अशा पांडुरंगाच्या चरणी आपण सगळे पायी जाताय, दरवर्षी जाता. तुम्ही आमच्यापेक्षा अनंत जन्माचं पुण्य आहे म्हणून तुम्हाला हा लाभ मिळतोय आणि तुमच्या दर्शनाचा बी लाभ आम्हाला मिळतोय. म्हणजे तुमचा बी आशीर्वाद आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला डबल मिळतोय, तुम्हाला नुसता पांडुरंगाचा मिळतोय. आणि यासाठी अल्ताफ शेठ असतील, मी असेल, आमच्या तालुक्यामध्ये जाती भाव आजपर्यंत कधी झालेला नाहीये कुठलाच. आणि पांडुरंगाकडे ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस आमची ही एकता, आमचं प्रेम आणि अशीच तुमच्या हातून आमची सेवा घडव अशी ती एक प्रार्थना आमची तुम्ही निश्चित करा अल्ताफ शेठच्या आमच्या वतीने, असं सगळ्या वारकऱ्यांना या ठिकाणी आवर्जून मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपण निश्चित ती करताल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमासाठी मी निघतोय. जय हरी.